मातीची भांडी ही बाई इथं उभी राहा. झाली. हे बघ कसा फोकस पडते ना वरती. लेराला लागली दिया बनवरी अशी काय नसतंय आता असतंय. गणपती देवा करते मी सेवा हाय माझ मागण रे देवा हाय माझ मागण. कपालाची शोभा कंडराव दे हेच माझ मागण हेच माझ मागण रे देवा हेच माझ मागण रे. गणपती देवा करते मी सेवा हाय माझ मागण काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे. बिरड्याची आमटी काय टाकते मुरी दुसरा टाकते जिरं टाकलं कांदा तांबट हिंग कढीपत्ता सांग कढीपत्ता टाकल्यावरती बोलत असतो ना. हे काय मोहरी हे काय जिरा हे काय हिंग हे काय कढीपत्ता हे काय तांबट हे काय कांदा सांगायला पाहिजे असं आहे ते. रेसिपी पेक्षा इकडे मजा येते जास्त बघायला. काय इकडचे शेव इकडे बरे जास्त. आता चांगलं सांगितलं ना मी. आता इकडे बघ जरा तू अशी कुशी राहणं तिकडे डवळ का मग ते समजेल. मी आता जेवण बनवतो पण माझ्या जोडीला कोण नसतं ना रोज त्यामुळे मला सवय नाही राहिले बडबडाची. मी एकटीच असतं ना जेवण जाम करतंय रोज पण ती मग आपल्याला सवय नाही ना तिकडे काहीला आहे गावंड गालाची. टॅमॅटो टाकला आता गावाला जेवण मला हे गरम मसाला हळद घालते आता हळद टाकली. तू काय बनवते मस्त बिरड्याची भाजी बिरड्याची आमटी भिरड्याची आमटी. आता काय टाकलं ते मसाला नाही मी काढला दूध बिरडा दूध घातला. टीव्हीला येलो पण तुम्हाला मग कामावर जाता येणार नाही. घरी बसून तुम्हाला टीव्ही मध्ये बघायला आता फोटो काढायला येणार तुमच्या बरोबर. आई ते बनवते आता माझा येणार म्हणजे मागणी केली आपली गावचे खेडेगावातली ही रेसिपी मी चुलीवर केली. बरं आहे ना चुलीवर पण मस्त नाही. माझा चुलीवरच आमचं चुलीवर असतं सकाळचा जेवणासाठी त्याला चुलीवरच पाहिजे असतं. हे बघ पाणी घातला मीठ घालते नाही बाहेरचा लग्न झालं हे नसावं किचन आबूचे लग्न केलं हे कुठं होता बाथरूम पण नका. कोथिंबीर घातली बोललेलं बघ एकत्र टाकते. उकळायला ना थोड्या वेळेला नाही काय मग खोबरं घाली त्याच्यात ओलं खोबरं. अच्छा मग ते एक जीव होणार सगळं. आणि मग ते शिजलं का मग आपण खायला घ्यायचं. मग झाली आमटी झाली बिरड्याची आमटी. शॉर्टकट बिरड्याची आमटी लगेच म्हणजे वाटप नको कुटप नको. नाही वाटत इटप नाही गाई तेच करायला लागतं ना शेतात. हो बरोबर आहे. शेतावरची गाणं बोलून दाखवते काय तू पण गाणं बोल एक. मला गाणं नाही ताई एक गाणं बोलतो. एक गाणं कसला तरी बोल 5 शब्द बोल असं तर काम करेल. बोलते बाप्पा तुला निवत कोणी नाही गाणं नाही काय नाही ऐकलंस बाप्पा तुला निवत कोणी अशी करतात निवत कोणी बनविला अशी करतात. असं काय करा तुझ्या काय तिचं ना तुझ्या दिया काय बहिणी अशी म्हणजे तिचं दिया नाव आहे. तिचं फक्त नाव घेतं त्या गाण्यात आणि गाण्याचे पोराचं नाव घेतं. बाप्पा तुला फुला कोणी आणली
फुला कोणी आणली आई, आणली खोबरं आहे? तुझ्यानी आलं बंधवानी मी आला बंधवानाची लय मस्त होतं. नाव घेताना ती नाव घेते. दोघांचीच नावं घेतात आणि चार बोलतात. आपल्याला नाही कोणतं नाव आपल्याला घ्यायचं. यावंच नाही. लय सगळ्यांची नावं घेतात त्यांचे घेत लाडू काय हार काय आरती सगळी नावं घेत आरती केलेली सगळा आई दूध दे तिला, ती बघ. ये असं आहे. दूध वाटतं ना की विकत मापात मुलं. हे तुम्ही दूध पण विकता काय? हो आम्ही दूध पण विकतो आमची म्हैस आहे ना थोडासा देतो हे कितीचा दूध? 10 रुपये 10 रुपयाचं दूध. 10 रुपयाचं मस्त एकदम प्युअर क्वालिटीचं आणि एकदम ताजा दूध. आता ग्लास नाही बरं आपण पिशवी दुकानावर शाली तर जमतं एक कप आणि अर्धा कप. हा ग्लास नाही बरं ते पण पातळ असतो. पिशवी ओरिजिनल आपण बालदी मस्त आहे ना ताईची बालदी दुधाची ते काय चाललंय तिकडे बघा तिकडे काय चाललं इथे काय नाही दूध घे दूध. नाही हे बरं आहे दूध द्या दूध असली आहे. नाही मग ते असेल बाल्यावर पाण्याचा काय पडलेलं असेल ना कुठेतरी. चला आता बसायला जायचं आमच्या शिजापर्यंत खोबरा घालते त्याला शिजायला हे आमटी शिजायची आहे ना आता. ते अशी जागा पाहिजे ना. खोबरा घालायला पाहिजे ना तर खोबरा घालतो त्यात ये. आता घालते त्याच्यात बसायचा गप्पा मारायच्या आणि दियाचं तोंड बघायचं बघा खालीच बसूया. काय खाता तुम्ही हे आम्ही ही गावठी नानकडा खातात. आम्ही चिकन बनवतो चिकन बनवता हो? गरम मसाला हे बघा अख्खा मसाला हो. अख्खा मसाला आता ती भाषा आहे का हे कांदा आता कांदा परतवून घेणार हा कांदा परतवून घेणार आता तेलामध्ये आणि हा तांबट कधी टाकत नाही पण हा टाकलाय त्याचा परतवून मारून घेतला ना असा एक जीव झाला ना कांद्याचा काय ते मग बिस्किट छान आहे ना. का नागरवाडी बनवलाय नागरवाडीशी भोनंगला आलाय तो आता नागरवाडीचे तो आता ह्याला खायला देणार मी पप्प्याला. नाही कालच तिथं तो पण ते काल ते आता मी काय शोधत नाही का त्या फ्रीज मध्ये विवेकाला पण आता नागरवाडी भोनंगला आलाय आता भोनंगशी तो मी ठाण्याच्या माणसाला खावायला देते. भोनंग नागरवाडीची रेसिपी त्यात खोबरं वापरलंय जास्त ते. खोबरं वापरले छान लागते पण ती घरी बनवलेली आता रेसिपी. गाण्याला पाठवायला लागल तिघांना आली की तिघांना सांगेल तुम्हाला सांगते कोणतरी विवेक दाखवले तो धावत धावत तुझी रेसिपी आणि तुझी तू जा माझी कारण मी आता सांग मी बोलले माझी मला जा मी हसायला ते आवाज वेगळा वाटते आपल्या त्याच्यात जो आवाज येते तो वेगळा वाटते आवाज तर माझी मी जाव असते. मला बोलायची गरजच नाही मला काही बोलायची गरजच नाही. बोलायला जाम माणसं नाही म्हणून मी पण इकडे आता गपचूप आहे. हा बोलायची आपल्याला काही गरजच नाही. तिकडे आला वाटतं तो एखादा बाहेरची माणूस आला तर त्याला रेसिपी बनवायची तर आपण गप राहतो तर त्याला कसा का वाटणार ते समजणार नाही ना. काय करतो पाहिजे कांदा परतवतोय चिकन मधला आता तुम्ही वाटप टाकलं ना एक चमचा. थोडस वाटण टाकला गाण्याचा नाचते किती नाचतय उड्यात माता राहतोय बघ. गाण्या गाण्या बसले रेसिपी चालू आहे सांग रेसिपी. ए इकडे गरम मसाला ए नंगू हलद टाकली टाकला चिकन
पडला नानकट खाताना तू डबल डबल तुझा मटन चिकन आता त्याच्यात काय टाकतं आता त्याच्यात थोडस नंतर वाटण टाकीन आणि निमक टाकीन मीठ वरून चवीनुसार वाटण चिकन बनवलंय त्याला आता उकळी आली ना असं गटगटत आला वरती त्यामुळे त्याच्यात ती चवीनुसार मीठ टाकतं. त्यात मग निमक टाकन आणि खोबरे टाकन हिंदी मराठी मिक्स आहे काय मीठ वाटण टाकते आता वरून. पाटण टाकता येतात सांग पाटण टाकता येतात वाटण मध्ये काय काय घेतलंय वाटण मध्ये आवा घेतला लसूण घेतलाय कोथमीर घेतलंय हा खोबरं खोबरं कांदा कांदा मिरची थोडी हा आता मीठ पण टाकते म्हणजे चिकनला लागल चांगला. त्यामुळे ते सोबत चिकनला कसं सगळा मटण सोबत टाकला ना तरी तो लगेच हे होतं बॉईल होतं लगेच येतं. तसं आपण बोकडाचा मटण घालतो ना त्याला नंतर लागतो टाकायला. बोकडाच्या मटणाला मीठ लवकर टाकून नाही जमत. आवर पाणी ठेवलं ना काय तो पाणीवर शिजला काय तो चांगला होतो वाफेवर वाफेवर. आता हा पाणी आहे ना तो आतून सगळा त्याच्यात जाईल टोपात ताटातून खाली काय ते वाफेवर चांगला होतो. चला आपण आता वाफेवर शिजलं का मग तो चांगला होतो. आणि मी त्याच्यात आता वाटणार चालू पोचलं कशाला कुठे गाडी नाही बसतो मी त्याच्यासोबतच सोबतच बसतो दोनच पुरे आई एवढं लोणचं नाही तुला काय आवडते घे बाहेर खा. मी स्टार्ट 10 पर्यंत येणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये सर्वात कमी जेवणारा माणूस. कमी जेवणार नाही, जास्त जेवणारा बोलल तो बघितलं मम्मी कसं आहे जेवण? मम्मीला विचार. मम्मी जेवण कसं आहे? व्हेजिटेरियन जेवण कसं आहे तुझं? बनवणार म्हणून तुम्ही कोणती भाजी बनवली होती? गिरड्याची कशी मम्मी भाजी कशी टेस्टला? गिरड्याची आमटी बनवली छान झाली आमटी आणि हे तर हॉटेलपेक्षा छान बनवणारे चिकन कुठे आहेत तुम्ही? शेफ कुठे आहेत? ते मोठे शेफ. मोठे शेफ. पप्पा चिकन घे चिकन घेऊन 4-5 वेळा घेतला आणि टोप दाखव तुमचं जरा. हाय हा बघा हाय हो. हाय नाही पूर्ण संपवला आम्ही टोप. खाली झाला एवढं छान केलं त्यांनी. एकदम तो खाली झाला हाय हाय आता सांगावं लागेल तुमची जागा सांगावं लागेल म्हणजे टुरिस्ट लोक तुमच्या घरी येतील डायरेक्ट हॉटेल सोडून. सांगायला येतील मला चिकन बनवा हा जरासा माझी वाट्याचं घे. बोलता बोलता टाकलं त्यांनी. बस झालं नका टाकू. नाही खाऊ दे अरे काय बाबा मला खात नाही चिकन. हे आहेत ना हे ताई आहेत ना बाबू घाल घे. ते- त्यांना पहिलं आपलं नाव विचारूया. तुमचं नाव काय हो? नाव सांग ताई. आमचं नाव लीलाबाई जनार्दन शेळके. अच्छा 20 वर्षापूर्वी मी आली होती. 20 वर्षापूर्वी एकदा मी पहिली आली तेव्हा आहे ना यांची माझी ओळख नाही होती. आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी होतो त्यांची ओळख नाही होती. दुसऱ्या परत आलो ना परत आम्ही 10 वर्षांनी आलो. यांनी आम्हाला म्हणजे असं ओळख नसताना पण आम्हाला लग्नाची पत्रिका दिली आणि लग्न कोणाचं होतं त्यांच्या मुलीचं. ते बघा ते तिकडे मुलगी आहे त्यांची. तिचं लग्न होतं म्हणजे 10 वर्षांनी. मग आम्ही ते 10 वर्षांनी तिच्या लग्नाला आलो. तिच्या लग्नाला आलो ना 10 वर्षांनी त्याच्यानंतर आता परत आता 10 वर्षांनी आलो. आता परत पुढच्या 10 वर्षांनी हो. तोपर्यंत आहे ना, तोपर्यंत ती मुलगी झाली. मग भात घेवायचं. आता 5 वर्षाची पोटभर जेवलास. हो म्हणजे 20 वर्षामध्ये आम्ही 2 घे. वेळा आलो. हा खरंच नको बस आणि माझी आहे ना खास मैत्रीण. त्यापासून एकदम जोडलेली जीवाभावाची एकदम खास मैत्रीण. छान मैत्रीण चिकन छान बनवते. हा.